हेअर ऑइलसाठी लागणारं साहित्य: कोकोनट ऑइल, जे कच्ची घाणी कोकोनट ऑइल आहे, कोरफड, आवळा, जास्वंदाची पानं, जास्वंदाची फुलं, कलोंजी, मेथीदाणे, रोजमेरी आणि कढीपत्ता. हे सगळं अवेलेबल करा. हे तयार ठेवायचं सामान, त्याने खरंच रिझल्ट खूप छान आहे. त्यानंतर मेथीदाणे आणि कलोंजी हे मिक्सरमधून आपल्याला ग्राइंड करायचं आहे. असं जाडसर थोडंसं वाटून घ्यायचं. आवळा आणि कोरफडची पेस्ट करून घ्यायची आहे. ही अशी पेस्ट झाली पाहिजे असं. त्यानंतर जाडसर पातेलं घ्यायचं, गॅस बारीक करून ते ठेवायचं त्याच्यावर, आणि जाडच घ्यायचं पातेलं. पातळ पातेलं घेऊ नका, कारण जेणेकरून तेल असं जळेल, ते तेल उकळून हे होईल. जाडसर पातेलं घ्या, ते तेल सगळं त्याच्यात मोकळं करा. माझ्याकडे अर्धा लिटर तेल आहे. जसं तुम्हाला बनवायचं त्यानुसार तुम्ही क्वांटिटी आणू शकता. मी अर्धा लिटर तेलाचं बनवणार आहे, त्याच्यामुळे असं बारीकच ठेवा गॅस. आणि मस्त त्यामध्ये कढीपत्ता घाला. कढीपत्ता हा केसांसाठी खूप उपयुक्त आहे. नॅचरल गोष्टी आहेत ना, केसांसाठी इतक्या उपयुक्त आहे ना, त्याचा रिझल्ट खरंच भारी आहे. म्हणजे पहिल्याची लोक आहेत ना, खूप छान. त्यात जास्वंदाची पानं घातली, जास्वंदाची फुलं घातली, आणि म्हणजे वाळलेली फुलं असतात त्यापेक्षा जी असं ताजी फुलं असतात ना, त्याचा खूप छान रिझल्ट येतो. ते असं मिक्स करून घ्या मस्तपैकी. त्यानंतर जाडसर वाटलेलं ते आपण कलोंजी आणि त्याचं मिश्रण घातले, कलोंजी मेथीदाण्याचं वाटून ते घालायचं. छान परत मिक्स करून घ्यायचं तेल. थोडासा कलर चेंज दिसेल तेलाचा, आणि कलर चेंज होणारच आहे ते, कारण आपण सगळं एवढी सामग्री घालतोय म्हटल्यावर. त्यानंतर ही पेस्ट घालायची आपल्याला त्याच्यात. आणि आता ही पेस्ट घातली ना, थोडासा फेस आल्यागत होईल तेलाला. त्यात कोरफड आहे, कारण आवळा आहे, त्याच्यामुळे बघा तुम्ही आता दिसेल तुम्हाला की थोडा फेस येणार त्याला. आणि फेस येणारच त्याला, थोडाफार तरी येतोच. त्याच्यामुळे बाकी त्याच्यानंतर ते हलवून बघा फेस आला. त्यानंतर त्यात रोजमेरी घालायची आहे. रोजमेरी तुम्हाला ॲमेझॉनला वगैरे भेटून जाईल. 100-150 रुपयाला भेटते 100 ग्रॅम. मेडिकलमध्ये सहजा भेटत नाही आहे, मला नाही झाले अवेलेबल, त्याच्यामुळे मी ॲमेझॉनवरूनच घेतलं. आजूबाजू मेडिकलमध्ये नाहीच भेटत आहेत. मी खूप मेडिकल शोधले त्यामुळं. आणि त्यानंतर असं मिक्स करून एकदम बारीक गॅसवरच 15 ते 20 मिनिट असं खळखळ उकळू द्या, जेणेकरून त्याच्यातला सगळं अर्क त्याच्यात उतरेल. ती फुलं अशी काळसर पडतात, पानं काळसर पडतात, तेलही काळसर पडतं, थोडंसं काळं असं पडतं. तर ते असं समजू नका जाऊ की तेल असं काळं दिसतंय वगैरे, काही नाही. तेल खूप उपयुक्त आहे बघा, हे असं झालेलं आहे तेल. म्हणूनच मी हे म्हणजे तुम्हाला सारखं सांगते की बारीक गॅसवरच उकळू द्या, जेणेकरून फास्ट जर ठेवला तर ते जळेल तेल. त्याच्या एकदम मंद आचेवरच ठेवायचं. हे असं तेल झालेलं आहे. त्यानंतर तेल एकदम थंड करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर एकदा कापड घ्यायचं, पातळ कापड, आणि त्याच्यामध्ये ते गाळून घ्यायचं. काही घ्या भांडं तुम्ही, मी ग्लास घेतला आहे कारण मला सोपं जाईल बॉटलमध्ये ओतण्यासाठी, त्याच्यामुळे मस्त कापड असं डबल लेअर केलं. थंड झालेलं तेल त्याच्यामध्ये मी गाळून घेणार पूर्णपणे. आणि कापड का घ्यायचं, कारण कापडातलं आपण जे हे काही मिश्रण टाकणार आहे तर सगळं तेल आपण असं पिळून वगैरे काढू शकतो ना, त्याच्यामुळे सगळं असं ते आपल्याला हे करायचं आहे. त्यातलं छानपैकी तेल सगळं काढून घ्यायचं आहे, कारण एवढं आपण जमा केलं त्यात वायपट काहीच गोष्ट जाऊ द्यायची नाही त्याच्यातलं. तर ते काढून घ्यायचं मस्तपैकी. आणि खरंच हे आठवड्यातून 2दा तुम्ही लावा. आठवड्यातून 2दा तेल लावायचं, दुसऱ्या दिवशी वॉश करायचं. वॉश करण्यासाठी पण जर तुम्हाला टोनरचं व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करा, मी टोनरचा व्हिडिओ पण देईन तुम्हाला. मी टोनर कशी बनवते घरी तो पण देईल. आणि खरंच मला रिझल्ट आहे त्याचा, म्हणून मी शेअर केला तुम्हाला की मी हे यूज करते पर्सनली, आणि खरंच खूप छान आहे. म्हणजे माझी अशी विनंतीच आहे की ज्यांना खरंच केसांना खूप प्रॉब्लेम आहे त्यांनी हे यूज करायला स्टार्ट करा. खरंच रिझल्ट 100% आहे ह्याचा. हे असं पूर्ण तेल असं हळूहळू गाळून घ्यायचं, आणि थंड झाल्यावरच गाळून घेणार, चटका बसेल. आणि मग थंड झाल्यावरच बॉटलमध्ये भरायचं. आता जी बॉटल मी तेलाला आणलेलं आहे त्याच बॉटलमध्ये हे असं कापडाने पूर्ण गाळून घ्यायचं. पूर्ण असं असं तेल, भरपूर तेल निघतं, तसं करून घ्यायचं. आणि त्या बॉटलमध्येच मी ठेवणार आहे. तुमच्याकडे शक्य असेल छोटी बॉटल असेल तर ठेवू शकता तुम्ही, नाही तर जे तेल आणतायच ठेवा. हे असं रेडी आहे तेल. सो